नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी श्रद्धा परत घेऊन आले परत एक नवीन बिझनेस आयडिया। चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। एका कढईमध्ये बदाम घ्यायचेत। 1-2-3 मिनिटं बदाम आपल्याला भाजून घ्यायचेत। 2-3 मिनिटांनंतर त्यामध्येच आपण काय करणार आहोत, काजू घालणार आहोत आणि काजू घालून परत आपण भाजून घ्यायचे। आता इथं माझ्याकडे अखंड काजू होते, तुम्ही तुकडा काजू वापरला तरी चालेल किंवा बिझनेस करणार असाल तर तुकडा काजूचाच वापर करा। आता सगळं छान आपल्याला 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। परतून का घ्यायचं आहे तर आपला प्रोडक्ट जास्त काळ टिकावा याच्यासाठी आपण या दोन्ही गोष्टी छान परतून घ्यायचे आहेत। आता छान काजू आणि बदाम आपले भाजून झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। आता काजू बदाम भाजून झाल्यानंतर इथं आपण खसखस घेतली आहे। खसखस 1 मिनिटभर आपल्याला भाजायची आहे, बारीक गॅसवर सगळं भाजायचं आहे आणि खसखस काढून घ्यायची आहे। खसखस खूप महाग आहे त्यामुळं आपण त्याचं प्रमाण इथं कमी घालणार आहोत। बिझनेस असेल तर कमी वापरायचं आहे आणि घरगुती असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आता त्याच्यामध्येच सुकं खोबरं घेतलं आहे आणि आता सुकं खोबरं मात्र व्यवस्थित भाजायचं आहे बारीक गॅसवर 6-7 मिनटं किंवा छान त्याला ब्राऊन रंग आला की आपल्याला किंवा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण बारीक गॅसवर भाजा, मोठ्या गॅसवर भाजायला गेला तर करपतं, त्यामुळं बारीक गॅसवर आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे। आता छान गुलाबीसर आपलं खोबरं झालेलं आहे। आता हे पण आपण एका ताटलीत काढून घेऊ। आता ज्या प्रमाणाचं आपलं तूप आहे त्यातलंच मी काय केलं आहे, अगदी थोडंसं तूप याच्यात घातलं आहे आणि यामध्ये आता आपण काय करणार आहोत, खारकेचे तुकडे घालणार आहोत। तुम्ही खारकेची पूड वापरली तरी चालेल, पूड असेल तर अगदी तुपावर 1 मिनिटभर भाजा। आता तुकडे आहेत म्हटल्यावर 3-4 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यावं लागेल। खारीक पूड घेतली तर आणि तुमचं काम सोपं होऊन जाईल। 4 मिनटं झालेली आहेत, 4-4.5 मिनटं आणि आता आपण काय करणार आहोत, खारीक पण काढून एका ताटलीत ठेवून देणार आणि जे काही आपले सगळे पदार्थ आहेत ते पूर्ण गार आपल्याला करायचे आहेत आणि मग मिक्सरवर बारीक करायचे आहेत। आता काजू बदाम पहिल्यांदा घेते आहे आणि आता चालू बंद करत आपण ह्याची पूड करून घेऊया। बारीक पूड करा जेवढी जमेल तेवढी। आता ही पूड आपण एका ताटलीत काढून घेऊया। आता एक गोष्टी आपण मिक्सरवरनं काढायच्यात आणि ताटलीत काढून ठेवणार आहोत। आता यानंतर खोबरं घालायचं आहे। खोबरं पण चालू बंद करत असं आपण मिक्सरवरनं काढायचं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे। यानंतर आपण खारीक घालणार आहोत। खारीक पूड असेल तर ही आपण डायरेक्ट घालणार आहोत, पण आपले तुकडे आहेत म्हणून आपल्याला मिक्सरवर काढून घ्यायचे आहेत आणि जेवढं बारीक होईल तेवढे बारीक करा, जेवढे बारीक। जर लाडू आपल्याला ह्याचे करायचे असतील तर थोडं भरड चालू शकेल, पण जर ह्याचे मोदक करायचे असतील तर बारीक आपल्याला करायला लागणार। वेलदोड्याची पूड 1 चमचा घातलेली आहे इथं आणि सगळं छान मिक्स करायचं आहे। खसखस मी घातलेली नाही आहे, खसखसचे ऑप्शन्स तुम्हाला मी पुढं सांगणार आहे, याच्यात घाला किंवा काय करा हे आपण पुढं बघणार आहोत। आता जे काही आपलं तूप आहे प्रमाणाचं ते इथं सगळं तूप घ्यायचं आहे, सगळं तूप। आता हे करायच्या आधी हात स्वच्छ साबणानं धुवा, कोरडा करा पूर्ण हात आणि मग हे करा, म्हणजेच काय तर तूप फेसा। जेवढं काही तूप आहे ते सगळं आपण घेतलं आहे आणि आता चांगलं 7-8 मिनटं आपल्याला तूप फेसून घ्यायचं आहे। कणी तुपातली आहे ती सगळी जाऊन अशी मस्त मऊसर तूप व्हायला पाहिजे। 7 मिनटं माझी झालेली आहे छान फेसून आणि आता किती छान झाले बघा तूप। असं तूप आपलं व्हायला
पाहिजे. आता हे तूप आहे, यामध्ये आपण साखर घालायची आहे. आता घरी तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला हे पंचखाद्याचे लाडू आज आपण करणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्हाला खडी साखरच हवी असेल तर ती मिक्सरवरनं काढा आणि ती चाळून घ्या. पण मी इथं पिठी साखर वापरते आहे. बिझनेससाठी आपल्याला पिठी साखरच बरी पडेल. पिठी साखर घ्यायची आहे, मिक्सरवर एकदा नेहमी फिरवून घ्या, किंवा घरी जर पिठी साखर काढली तर चाळणीनं चाळून घ्या, नाहीतर खरखर लागती. महत्त्वाची गोष्ट आहे. आता ही मी विकतची आणलेली होती, त्यामुळे मी जराशी मिक्सरवर फिरवली, कारण त्यात गाठी होतात, आणि ती घातली. पण घरी केली तर चाळणीनं चाळून घ्या. आणि आता साखर घालून 1-2 मिनटं फेसायचं आहे. मस्त फ्लपी होतं. आणि आता जे काही आपण मिक्सरवरनं काढलेलं सगळं सामान आहे ते याच्यात घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आधी जर तुम्ही खूप छान पावडर काढली तर पुढं आपल्याला मिक्सरवर काढायची गरज नाही. पण मला असं वाटतं की सगळं छान बाइंडिंग त्याचं मस्त व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, हे सगळं छान मिक्स करायचं हातानं आणि आपण एकदा मिक्सरवरनं काढून घ्यायचं. सगळं छान मिक्स करा. आज आपण बघणार आहोत पंचखाद्याचे मोदक आणि लाडूसुद्धा. काही जण मोदक करतात, काही लाडू करतात. देवाला दाखवायसाठी आपण आता हे बघा, छान मस्त त्याचा लाडू बांधला जातो आहे. तरी मी मिक्सरवर सगळं काढून घेते आहे, कारण जेव्हा आपण मोदक करणार तेव्हा त्याचं छान मोदक दिसायचे हवे असतील तर थोडी आपली पावडर सगळी बारीक पाहिजे. मी सगळं मिक्सरवरनं काढलेलं आहे, ते दाखवत बसले नाही सगळं, पण सगळ्या बॅचमध्ये काढलं आहे आणि आता छान आपला लाडू बांधला जातो आहे. आता आपण काय करणार आहोत, खसखस घेतली, त्यातली थोडी खसखस घालते आहे. तुम्हाला बाकीचं काही करायचं नसेल तर सगळी खसखस इथं घालून घ्या. 2 ऑप्शन्स देते तुम्हाला मी. खसखस आपण थोडीच घेतली आहे, दिसायसाठी आपण मिक्सरवरनं काढणार नाही. बिझनेससाठी मी सांगते की लोकांना समजायला पाहिजे. मोदक मोल्ड आहे, त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडं व्यवस्थित. आणि आता आपण पंचखाद्याचे मोदक करतो आहे. आता यामध्ये मी काजू बदाम ह्याचा वापर केला आहे, कारण त्यानं एक सुंदर चव येते. तुम्ही काजू बदाम नक्की वापरा. आणि तुम्हाला हवे असतील तर बेदाण्याचा वापर तुम्ही इथं करू शकता. लाडू असेल तर बेदाणे घाला आणि घट्ट दाबा. आता महत्त्वाचं आहे की हा मोल्ड आहे ना, हा घट्ट दाबा, तर त्या मोदकाला आकार चांगला येईल. कारण आपलं मिश्रण थोडं भरभरीत आहे म्हणून त्याला आकार तेवढा सुंदर सुबक येत नाही. मोठा मोल्ड असेल तर त्याला अजून सुंदर आकार येईल. आता असे हे आपले काय झालेत, पंचखाद्याचे मोदक तयार झालेले आहेत. चवीला खूप सुंदर होतात असे सगळे मोदक झालेत आपले. आता मोदकाचा आकार मी नेहमी म्हणते तुमच्या हातानं तुम्ही ॲडजस्ट करा. आता आपली जी खसखस राहिली आहे ना, तर ती कशी पुढं वापरायची हे मी सांगते. आता आपण लाडू पण बघून घेऊ. लाडू बांधलेत, लाडू तर पटपट होतात. आता आमच्या घरात नेहमीच लाडू करतात, पंचखाद्याचे लाडू करून आम्ही दाखवतो, मोदक करत बसत नाही. आता काहींना मोदक हवे असतात, तर बिझनेससाठी या दोन्ही गोष्टी सुंदर प्रोडक्ट आहेत. सीजनल बिझनेसमध्ये आपण चांगले पैसे मिळवू शकतो. आता हे बघा, लाडू आहे ना, आता खसखस थोडी मी ठेवली आहे. आता वर खसखस लावायची, किंवा अजून ऑप्शन एक दाखवते तुम्हाला. छान लाडू बांधून घ्या, त्याच्यावर एखादा ड्रायफ्रूट तुम्हाला काय लावायचं आहे. पिस्ता कसं देखणा दिसतो म्हणून रंग वेगळा आहे ना, एक पिस्त्याचे तुकडा अगदी बारीक लावा आणि खसखसमध्ये आपण थोडंसं डीप करा. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला डायरेक्ट खसखस वापरायची असेल वापरा, किंवा असं निम्मी खसखस वापरा, निम्मी जास्त लागत नाही अशा याला आपण. असे आपण काय करायचे, आता मोदकसुद्धा काय करा, असे थोडेसे डीप करा, दिसताना वेगळे. तुमच्या ह्यानं तुम्ही करा, तुमची काय म्हणतात त्याला, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा, कारण दिसणं प्रोडक्ट खूप छान महत्त्वाचं आहे. आता अजून एक दाखवते की तिथं तुम्ही काय करा, पिस्ता एक लावा आणि वर असा मोदक करून घ्या. हे सगळं ऑप्शन आहे, तुम्हाला जसं करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. आणि जसं करणार, ज्या गोष्टी लावणार त्या तुम्ही ॲड करा तुमच्या कॉस्टिंगमध्ये, MRP रेटमध्ये, सॉरी. असे आपले लाडू पण तयार आहेत. आणि आता हे थोडंसं अर्धा तास असेच ठेवायचे. आपण छान फेटलं आहे. तूप आणि साखर फेटल्यानं त्याचा जो काही
एक टेक्स्चर येतं आणि त्याची चव येते ना, अप्रतिम येते. करून बघा तुम्ही. बिझनेस करा, नाहीतर घरी करायचं असेल तर करून बघा. कंटेनर असे घ्या. यामध्ये तुम्ही 6 लाडू, 5 लाडू, छोटे छोटे 11 लाडू तुमच्या ह्यानं तुम्ही थोडं तुम्हाला स्वतःची बुद्धी वापरायला लागणार करा. वर लिहून टाका पंचखाद्य लाडू आपले तयार आहेत विक्रीसाठी. कॉस्टिंग पुढं बघणार आहोतच आपण. पंचखाद्य लाडू झाल्यानंतर आपण आता हे जे मोदक केलेत ते सुद्धा सुंदर होतात आणि ते अजून तुमच्या ह्यानं तुम्ही वेगळे डेकोरेटिव्ह करू शकता. करा, ॲट्रॅक्टिव्ह करा दिसायला. आणि असे हे लाडू तुम्ही 11, 16, 21, 15 तुमच्या ह्यानं वजन आणि ह्याच्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करा. किंवा 11 आहेत, एवढे आहेत कॉस्टिंग, ते पुढं बघूया आपण सगळं. तर अशा कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता. यामध्ये 15 बरोबर बसलेले आहेत आपले आणि पंचखाद्य मोदक विक्रीला आपला तयार आहे. चला मग काय करूया, कॉस्टिंग काढूया आता. पंचखाद्य मोदक किंवा लाडू आपण जर करणार असू तर सुकं खोबरं 100 ग्रॅम 35 रुपये, खारीक 100 ग्रॅम 35 रुपये, बदाम 100 ग्रॅम 80 रुपये, काजू 100 ग्रॅम 80 रुपये, खसखस 10 ग्रॅम 30 रुपये, तूप 100 ग्रॅम 60 रुपये, पिठी साखर 100 ग्रॅम 6 रुपये. आता पिठी साखर तुम्हाला परत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बिझनेस करायचा असेल तर थोडी जास्तच घ्या. कॉस्टिंगमध्ये आपल्याला परवडतं, त्यामुळे पिठी साखर ही थोडी तुमच्या यानं कमी जास्त करा. हे सगळं मी रिटेल धरलं आहे. तुम्हाला होलसेल घेतलं तर आणि याच्यात तुम्हाला फायदा होणार आहे. सगळ्याचा खर्च 326 रुपये आला आहे. लाईट आणि गॅस काय तुमचा इतर असेल तो 24 रुपये धरला आहे. 350 रुपये. 350 रुपयेमध्ये तुमचं 610 ग्रॅम म्हणजे 600 ग्रॅम धरा तयार होतं. तुम्ही 100 ग्रॅमची विक्री केली तर तुम्हाला एक 58 रुपयाला पडेल. प्लस 2 रुपये तुमचं काय होणार आहे डब्याचं किंवा तुम्ही जे कंटेनर वापरणार त्याचे गेले तरी 60 रुपयाला 100 ग्रॅम. आणि 60 रुपये 100 ग्रॅमची विक्री तुम्ही 80 रुपये ठेवू शकता. म्हणजे एका कंटेनर मग तुम्हाला 20 रुपये मिळू शकतात. आता मोदक असतील किंवा लाडू असेल तसं त्यानुसार 100 ग्रॅममध्ये बसतील तेवढे घाला किंवा लाडू साईज मोठी छोटी काय असेल ते तुम्ही करा. त्यामुळं काय होईल, बरोबर 100 ग्रॅमचं माप त्या तुमच्या कंटेनरमध्ये बसलं तर तुम्हाला विक्री 80 रुपये ठेवता येईल. किंवा त्या दुप्पट तुम्हाला करायचं आहे 125 रुपये 125 ग्रॅम 150 ग्रॅम, तर त्यानुसार तुमच्या प्रोडक्टचा रेट वाढवत जावा. आता खसखस महाग पडती त्यामुळे मी एवढीच घेतली आहे. आता तुम्हाला जर खसखस अजून कमी घ्यायची असेल तर थोडा अजून कॉस्टिंगमध्ये फरक पडेल, पण खसखस एवढी तरी घालावी असं मला वाटतं. आणि बाकी काय आहेच, खोबरं खारीक हे लागणाऱ्या गोष्टी आहेत. काजू बदाम, काजू तुम्ही तुकडा घ्या अजून स्वस्त पडेल. हे रिटेल आहे, तुम्ही होलसेल घ्या अजून तुम्हाला स्वस्त पडेल. आणि सीझनलमध्ये हा एक चांगला प्रोडक्ट तुम्हाला विकता येईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे व्हिडिओ बघा की जेणेकरून ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे त्यांना खूप उपयोगी पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.